नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अनधिकृत गौण खनिज उत्खनन विरोधात गुन्हा नोंद मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आझाद समाज पार्टी व उलगुलान ब्रिगेडचा भव्य मोर्चा. अनधिकृत गौण खनिजाचे उत्खनन करणारे विनोद अधिकारी, भावेश अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा तसेच मॉन्टे कार्लो कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आझाद समाज पार्टी व उलगुलान ब्रिगेड. महाराष्ट्र राज्य माननीय अशोकदादा शिंगाडा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आझाद समाज पार्टी यांच्या नेतृत्वाखाली माननीय पालघर जिल्हा अध्यक्ष राजन सोनावणे, पालघर जिल्हा अध्यक्ष गणेश कलिंगडा, उपाध्यक्ष पालघर माननीय संजय वाघ, कार्यकर्ते तसेच पीडित आदिवासी कुटुंब यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती इशारा मोर्चा काढून खालील मागण्या पूर्ण करा नाहीतर आमरण उपोषण करणार असा इशारा महसूल प्रशासनाला दिला आहे. प्रमुख मागण्या: 1. समता जजमेंट नुसार अनुसूचित क्षेत्रातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करावे. 2. पालघर जिल्ह्यातील आतापर्यंत झालेल्या सर्व खाणपट्ट्याचे ATS मशीनद्वारे मोजणी करून संबंधित दोषीवर कारवाई करावी. 3. ग्रामपंचायत क्षेत्रात झालेले गौण खनिज उत्खनास ग्रामसभेचा परवानगी नसल्यास कारवाई करणे. 4. मौजे दामखिंड मनोर येथील श्री मानक्या सुकाट सुतार यांना सर्वे नंबर 1 फेब्रुवारी 35 च्या अवैध उत्खननासंदर्भात पालघर तहसीलदाराने लावलेली दंडाचे नोटीस मागे घेऊन खरे दोषी भावेश अधिकारी तसेच मॉन्टे कार्लो कंपनी यांच्यावर अॅट्रॉसिटी, फसवणूक, दंडात्मक फौजदारी गुन्हा दाखल करणे. 5. नाझरी येथील सर्वे नंबर 210 या आदिवासी जागेवर जबरदस्ती कब्जा करणाऱ्या गैर आदिवासी विनोद अधिकारी यांच्यावर फसवणूक अॅट्रॉसिटी नुसार कारवाई व्हावी. 6. मौजे चरीखुर्द गट नंबर 4 संदीप शांताराम मेरे या आदिवासी जागेवर अवैध उत्खनन करणाऱ्या भावेश अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाचा महसूल वसूल करावा. 6. मौजे चरीखुर्द गट नंबर 69 आणि गट नंबर 76 या आदिवासी जागेत बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या भावेश अधिकारी यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा तर मॉन्टे कार्लो कंपनीवरती गुन्हा दाखल करून दंड वसूल करणे. 7. आदिवासी जमिनी गैर आदिवासी विक्री बंदी असताना झालेले हस्तांतरण रद्द करून आदिवासींना जमीन परत करावी. 8. मौजे बावडे तालुका डहाणू येथील महसूल सरकारी जमीन सर्वे नंबर 304/52-1 यामध्ये 20,000 ब्रासची परमिशन घेऊन 10 लाखापेक्षा जास्त ब्रास उत्खनन करणाऱ्या NG प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनी व दलालवरती कारवाई करावी. 9. गौणखनिज काढण्यास व वाहून नेण्यास वापरलेले यंत्रसामग्री वाहने यांचे GPS रेकॉर्ड तपासून तसेच परराज्यातून आलेले वाहनांची तपासणी करून कारवाई करावी. अशा प्रकारे आदिवासी जमीन मालकाच्या अशिक्षित अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गैर आदिवासींनी तसेच कंपनीने केलेली लूट तसेच अतिरिक्त उत्खनन उपसा याच्यावर लवकरात लवकर दंडात्मक कारवाई तसेच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा आझाद समाज पार्टी व उलगुलान ब्रिगेड महाराष्ट्र राज्य आमरण उपोषण करेल. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर. एक्सप्रेस महामार्गासाठी झालेला आहे. या झालेल्या सगळ्या उत्तरामध्ये कलेक्टर साहेबांना किती परमिशन देण्याची परमिशन होती, तसेच प्रांतला किती परमिशन होती, तहसीलदारांना किती परमिशन होती, तलाठींना किती परमिशन होती, या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे. कारण की प्रत्येकासाठी वेगवेगळा JR प्रत्येकासाठी लागू झालेला आहे आणि त्या JRचा आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही कोणीही उपयोगात आणण्यासाठी याची काही कशी दखल घेतल्यासारखं दिसत नाहीये. तर या सगळ्या झालेल्या उत्खननाचा इतिहास माध्यमातून पुन्हा मोजमापणी होऊन संबंधित दलाल यांच्यावर आणि स्थानिकच्या कंपन्या याच्या बाहेर राहिल्या उत्खननासाठी मॉन्टे कार्लो असो, RKC असो किंवा अशा दोन्हीच्या कंपन्या बाहेर राहिल्या उत्खननासाठी पैसे आलेले आहेत. त्यांनी जे आणलेली वाहनं, त्यांच्या यंत्रसामग्री या जप्त करून यांच्याकडून तो महसुलाचा दंड वसूल करण्यात यावा. कारण यांनी फक्त ग्रामपंचायत पैसा असून सुद्धा ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन यांनी अत्यंत वारेमाप उत्खनन केलेलं आहे. याची कल्पना आमच्या साध्या भोळ्या आदिवासींना नसावी. त्यांचा अशिक्षितपणाचा गैरफायदा सदर महसूल अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक जे दलाल आहेत त्यांनी केलेला आहे. फक्त 1500ची माहिती काढून त्यांनी जर लाखो टन गौण खनिजाचं उत्खनन केलेलं असेल तर ह्या उत्खननाला जबाबदार कोण? आज सदरच्यामध्ये आमचे सांगते
मानकर सुतार यांनी एका तळ्यासाठी ग्रामपंचायत मधून 1000 ब्रास गौण खत उपकरणाची परमिशन घेतलेलं फक्त त्यांचा स्वतःचा मच्छीमारचा स्वतः व्यवसाय, हा व्यवसाय मोठा करण्याचा त्यांचा हेतू होता. आणि याला म्हणाला, मी तुला तुझ्या तळ्यासाठी मी तुला पैसे देतो आणि तुला मुरुम काढून तुला एक सुंदर असा तळा तुला करून देतो. यासाठी यांनी ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला. त्या अर्ज केल्यानंतर आणि ग्रामपंचायतीने त्यांना 1000 ब्रासची त्यांना परवानगी दिली होती. किती? 1000 ब्रासची परवानगी दिली असताना सदर त्यांच्या सर्वे नंबर मध्ये मॉन्टे कार्लो कंपनी आणि भावेश अधिकारी यांनी लाखो टन गौण खनिज उत्खनन करून यांना सांगितलं का मी हा 1000 गौण खनिजासाठी मी 45 लाखाची रॉयल्टी भरली आहे. जेव्हा वेळोवेळी यांनी त्या रॉयल्टीची मागणी केली तर त्यांना दमदाटी देऊन किंवा त्यांची दिशाभूल करून त्यांनी उत्खनन केलेलं आहे. या उत्खननाचा परिणाम असा झाला का जेव्हा याची कंप्लेंट स्थानिक तलाठी यांना पोहोचली, तलाठी साहेबांनी सुद्धा मागे पुढे न पाहता किंवा त्यांच्या भरारी पथकाने तिथे कुठल्याही गोष्ट जाऊन तपास न करता डायरेक्ट त्यांच्यावर माननीय तहसीलदार यांनी 4,50,00,000चा दंड आकारला आहे. पुन्हा एकदा 4,50,00,000चा दंड हा माणूस कोणत्या प्रकारे भरू शकतो? कारण की याला तळ्यापोटी फक्त त्याचे 11 मेंबर असताना त्याला 1 लाख रुपये वाटण्यात आले आहे आणि त्याच्यातून त्यांनी 7,500 ब्रास गौण खनिज उत्खनन करून सदर माणसावर 4,50,00,000चा दंड लावून ही नोटीस त्यांना ठोठवण्यात आली. आता त्या एवढ्या मोठ्या उत्खननामध्ये सदर माणसाने जर हा मासेमारी व्यवसाय करत असेल किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय करत असेल, हा 4.5 कोटीचा दंड साहेब कसा भरणार? हा सवाल साहेबांनी विचारावा की नाही विचारावा? साहेबांनी जाऊन जर त्यांनी विचारपूस केली असती, तर स्थानिक जाऊन चौकशी केली असती, तर साहेबांच्या कशी लक्षात आलं असतं का ह्या उत्खननाच्या मागे स्थानिक दलाल तसेच मॉन्टे कार्लो कंपनी आणि भावेश अधिकारी यांनी लाखो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून स्थानिक आदिवासी समाजाला त्यांनी देशोधडीला लावलेला आहे. जर हा दंड भरला नाही तर स्थानिक माणसाला पुढच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात आत्महत्या करण्याची पाळी येईल. जे आत्महत्या सत्र विदर्भामध्ये चालू होतं तसंच सत्र आपल्या पालघर जिल्ह्यात नाकारता येऊ शकत नाही. जर असं होत असेल तर या जबाबदार कोण? माननीय जिल्हाधिकारी बोडके साहेब, तहसीलदार शिंदे साहेब, तसेच तलाठी, स्थानिक तलाठी ज्यांनी प्रत्येकाने पेशा अंतर्गत अनुसूचित क्षेत्र असताना सुद्धा समता जजमेंट असून सुद्धा या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसून ज्या त्यांनी काम केलेलं आहे याला जबाबदार कोण? जर उद्या हा स्थानिक माणसाची किंवा याच्या मुलाबाळांची परवड झाली त्याला जबाबदार कोण? आम्ही तुमच्याकडे अत्यंत आशेने असं बघतोय महोदय, तर आमच्या ह्या सगळ्या मागण्यांचा तुम्ही एक मनापासून एक माणूस असल्यासारखा विचार करावा आणि स्थानिकांना आणि ह्या भूमिपुत्रांना न्याय द्यावा अशीच आपल्याकडे अपेक्षा आहे. जोहार, जय भीम.